महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा बैल दगावला, शेतकऱ्याचे मोठे नुकसान। जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात गट नंबर 532 या शेतात दिनांक 8 जून रविवार रोजी दुपारी 3 वाजता विद्युत शॉक लागून बैलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यामुळे महावितरणावर संतापाचे वातावरण असून शेतकऱ्यांना आपल्या जनावरांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शेतकरी सुहास बाळासाहेब बैरट हे स्वतःच्या शेतात हळद लागवड करण्यासाठी बैलगाडी घेऊन बेणं आणायला जात होते। काशीनाथ मोरे यांच्या शेताच्या कडेला कानड विद्युत उपकेंद्रावरून आलेल्या विद्युत पुरवठ्याच्या विद्युत पोल आहे। त्या विद्युत पोलावरील चिमणीचा विद्युत तार तुटून विद्युत पोलाला चिटकलेला होता। यामुळे विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्याने बैल विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने शॉक लागून जोराचा झटका बसला व बैल जागीच जमिनीवर कोसळून मरण पावला। शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात विद्युत तारा अनेक दिवसापासून जीर्ण व झुकलेल्या स्थितीत आहे। या संदर्भात महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही। अखेर दुर्लक्षामुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। बैल हा शेतकऱ्याच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असतो। त्याच्या मृत्यूमुळे अंदाजे 70,000 रुपये एवढे आर्थिक नुकसान झाले आहे। हे नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे। घटनेनंतर महावितरण कर्मचारी रमेश बागडे, मारुती बारवकर, नितीन चव्हाण, पोलीस बीट आमदार सिद्धार्थ कोकाटे, अनिल शिंदे यांनी पंचनामा केला। तर मरण पावलेल्या बैलाचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी विनायक जाधव व पशु पर्यवेक्षक गोविंद भुजबळ, सय्यद अल्ताफ, सत्यजित जयस्वाल यांनी केले व पंचनामा कोतवाल गुंजावडे यांनी केले। सध्या पेरणी तोंडावर येऊन ठेपली असून आणि शेतकऱ्यांचा बैलाची दुर्दैवी मृत्यू झाला। यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे। या प्रकारामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वीज व्यवस्थेच्या सुरक्षेबाबत महावितरणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे। सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या अडीअडचणीचे प्रश्न बातम्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवणारा ग्रामीण भागातील एकमेव यूट्यूब चॅनल ग्रामीण मराठी न्यूज। या चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। नमस्कार मंडळी, ग्रामीण मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कौसडी शिवारातील गट नंबर 532 मध्ये या ठिकाणी आलेले आहोत। या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एक बैल दगावलेला आहे। शेतकऱ्याचा बैल इथं मृत्युमुखी पडलेला आहे। कमीत कमी शेतकऱ्याचा अंदाजे 50 ते 60,000 रुपयाचं नुकसान झालेलं असून सध्या पेरणीचे दिवस सुरू आहे। पेरणी तोंडावर येऊन ठेपलेली असून एक दुर्दैवी घटना घडली व शेतकऱ्याचा एक बैल दगावला। आता त्या शेतकऱ्यावर एक उपासमारीची वेळ आलेली आहे, कारण आता शेतातले शेती मशागतीचे कामं सुरू होणार आहेत येणाऱ्या काही दिवसात आणि इथं शेतकऱ्याचा बैल मृत्युमुखी पडल्याने आता या शेतकऱ्यावर एक दुर्दैवी घटना घडलेली असून आता शेतकरी हवालदिल झालेला आहे। तर इथं एक शेतकरी आहे, आपण कशी घटना घडली हे त्यांच्याकडून माहिती घेऊन या। नाव काय तुमचं? पुष्कर बैरट। काय नेमकी घटना केव्हा घडली आहे आणि किती वाजता घडली? दुपारी ठीक 3 वाजता घटना घडलेली आहे आणि आता आमचे कसं आहे, पेरणी पाण्याचे दिवस चालू आहेत आणि त्यामुळे लाईटीमुळे आमचा बैल वारलेला आहे। तर आता आम्ही कशी पेरणी करायची काय त्याबद्दल आता आम्हाला तुम्ही थोडी हे करा, म्हणजे सपोर्ट करा आणि आमचा बैल आता आम्हाला कशी त्याच्यातून काय भेटेल किंवा काय होईल ते आम्हाला मदत कशी मिळेल ते तुम्ही तेवढे फक्त म्हणजे अशा न्यूज करणं आमची फक्त एवढीच तळतळीची विनंती की आम्हाला थोडा सपोर्ट करा की आमचा शेतकऱ्याचा बैल भेटला पाहिजे। असं एक तर गमावलंय आता, तात्काळ आम्हाला मदत मिळाली। कारण की आता नाव काय तुमचं? गोविंद बहिरट। कसं हे प्रकार कसं घडले? आज दुपारी 2च्या सुमारास आम्ही या ठिकाणी हळदीचे बेणं नेण्यासाठी आलो असता यामध्ये जो आमच्या पाठीमागे जो पोल दिसत आहे त्याच्यामध्ये जो मेन तार आहे लाईटचा तो खाली सरकून चिमणीच्या खाली सरकून तो त्या खांब्याला टच झालेला आहे आणि कालच तिथं पाऊस झालेला असल्या कारणामुळे पूर्ण म्हणजे जवळजवळ 25 फुटापर्यंत त्याचं करंट होतं। तिथून आम्ही इथून असं बैलगाडीनं हळदीचे बियाण्या रोप नेण्यासाठी जात होतो। तर ते इथं म्हणजे खाली पूर्ण ओली जागा असल्यामुळे एका बैलाला शॉट लागला त्याचा। त्यामध्ये शेतकऱ्यांनी काटोकाट वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु म्हणजे घटना ही म्हणजे लिमिटच्या बाहेरची असल्यामुळं त्याला काही क्षणामध्येच न विलंब न लागता तो मृत्युमुखी पडलेला आहे। तरी आम्ही एक शेतकरी म्हणून माझी अशी एक विनंती राहील शासनाला
किंवा महावितरणला की अशा घटना घडू नये आणि या घटनेचा एक तात्काळ पेरणीपूर्वी लवकरात लवकर आम्हाला मोबदला देण्याची विनंती.